सर्वांना नमस्कार। आ व्हिडिओमध्ये आम्ही सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, डबल ॲक्टिंग सिलेंडर सक्रिय करण्यासाठी सर्किट कसा तयार करायचे या व्हिडिओ चर्चा करूया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल एकल अभिनय सिलेंडर कार्यान्वित करण्यासाठी सर्किट डिझाइन करा, डबल ॲक्टिंग सिलेंडर सक्रिय करण्यासाठी सर्किट डिझाइन करा, डायोड मोटर कार्यान्वित करण्यासाठी सर्किट डिझाइन करा, सर्किटनुसार विविध घटक निवडा, वरील सर्किट्सवर तयार करा, वरील सर्किट्स त्यांच्या कार्यासाठी योग्यरित्या अटक करणे आणि गलतीसाठी चाचणी करा। Scene 2 Single acting hydraulic cylinder. I am so sorry, I will repeat storyboard 2. It's little mistake, I am so sorry. Storyboard 2 3/2 वे valve वापरून सिंगल ॲक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर याच्या नियंत्रणासाठी सर्किट तयार करा। 4/2 आणि 4/3 वे valve. Scene 1 उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल एकल अभिनय सिलेंडर कार्यान्वित करण्यासाठी सर्किट डिझाइन करा, डबल ॲक्टिंग सिलेंडर सक्रिय करण्यासाठी सर्किट डिझाइन करा, हायड्रो मोटर कार्यान्वित करण्यासाठी सर्किट डिझाइन करा, सर्किटनुसार विविध घटक निवडा, वरील सर्किट्स तयार करा, वरील सर्किट्स त्यांच्या कार्यासाठी योग्यरित्या अटक करणे आणि गलतीसाठी चाचणी करा। Scene 2 सिंगल ॲक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर आणि डबल ॲक्टिंग. Scene 2 सिंगल ॲक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर आणि डबल ॲक्टिंग सिलेंडर चर्चा करूया। एकल अभिनय सिलेंडर. सिंगल ॲक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडरवर सिंगल पोर्ट समाविष्ट आहे। हायड्रॉलिक द्रव येथे प्रवेश करतो आणि प्लंगरला एका दिशेने बाहेर ढकलतो। कारण एकच कार्यकर्ता हायड्रॉलिक सिलेंडर राखणे सोपे आहे, त्यासाठी कमी काम करावे लागते। जेव्हा तिथे फक्त एक ओळ आहे, त्या एका रेषेवरील दाब सिलेंडर कसे कार्य करेल हे ठरवते। ते पिस्टन रॉड वाढवण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी वारंवार स्प्रिंग किंवा तरतम उपकरण वापरा। तपातीत ते दाखल करू शकतात। असे करण्यासाठी शेवटच्या शक्तीवर अवलंबून राहा। उपकरणे डिझाइन करताना जी टिकाऊ असणे आवश्यक आहे आणि विश्वासार्ह साधेपणे ही नेहमीच एका स्मार्ट कल्पना असते। दुहेरी अभिनय सिलेंडर. दुहेरी अभिनय सिलेंडरचे पोर्ट 2 आहेत, एक सिलेंडर मागे घ्यायचा आणि दुसऱ्यासाठी प्लंगरमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी। हायड्रॉलिक द्रव. दुहेरी अभिनय हायड्रॉलिक सिलेंडरचा प्लंजरच्या दोन्ही बाजूंना हायड्रॉलिक द्रव पंप करणे शक्य आहे। पिस्टन रॉड दोन्ही टोकांच्या जवळ असलेल्या हॅपचरच्या पुढे आणि मागच्या दिशेने प्रवास करू शकते। अतिरिक्त पोर्ट हमी देतो की प्लंगर नेहमी त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणी परत येते आणि वापरकर्त्याला देते। माग घेताना प्लंगर अधिक नियंत्रण. सिलेंडर रेखीय गती प्रदान करतात, जेथे हायड्रो मोटर्स रोटरी गती प्रदान करतात। हायड्रो मोटर्स विविध प्रकार. हायड्रो मोटर्स त्यांच्या अंतर्गत डिझाइननुसार वर्गीकरण केले जाते। हायड्रो मोटर्स 3 प्रकारच्या असतात, म्हणजे गिअर प्रकार, व्हेन प्रकार, पिस्टन प्रकार। या सर्व प्रकारांमध्ये कार्य करण्याचे समान तत्व आहे। हे जवळजवळ
हायड्रॉलिक पंपासारखे हे जवळजवळ हायड्रॉलिक पंपासारखे दिसतात. बांधकाम हायड्रॉलिक मोटरचे ऑपरेशन हायड्रॉलिक पंपाच्या ऑपरेशन हायड्रॉलिक पंपाच्या विरुद्ध आहे. गिअर प्रकाराच्या गिअर मोटर्स एकत्र म्हणून डिझाइन केले आहेत. गिअर मोटरवरील गिअर मोटरमधील गिअर तेल दाबाने इनलेट पोर्टमध्ये प्रवेश करते. हे तेल गिअर्सना फिरवण्याचा भाग गिअर मोटरवरील गिअर किंवा 2 गिअर मोटरमधील गिअर मोटरवरील गिअरमध्ये तेल दाबाने इनलेट पोर्टमध्ये प्रवेश करते. हे तेल गिअर्सना फिरवण्यास भाग पडते आणि आउटलेटमधून तेलाचा प्रवाह मोटारचा वेग प्रवाह मिनिटाच्या प्रमाणात आणि मोटर टॉर्क तेलाच्या दाबावर अवलंबून असतो. या मोटर्सची सर्वात कमी व्हॉल्यूमेट्रिक कार्यक्षमता आहे. सुमारे 70 to 80% तेलाचा दाब लीव्हर प्रमाणेच्या ट्रॅक तयार करतो. वेन प्रकाराच्या मोटर्स गिअर मोटरच्या तुलनेत हे डिझाइनमध्ये भिन्न आहे. साधी ओल्ड वेन असल्याचे दर्शवत तेलाच्या प्रवाहाने शाफ्टसह हलवली. वेन मोटरच्या प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्लाइडिंग. वेन प्रत्येक शाफ्टमध्ये अपेक्षा जास्त वेन असतील, ज्यामुळे शाफ्टचे सतत फिरणे सुनिश्चित होते. केंद्रपसारक शक्ती आणि तेलाच्या दाबाच्या क्रियेने साल्टाच्या हद्दीतील वेन्स बाहेर पडतात. यात हाय स्पीड ऑपरेटिंग कॅरेक्टर आहे. पिस्टन प्रकारची मोटर पिस्टन मोटर त्यांचे बांधकामात इतर दोन प्रकारेपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. पिस्टन मोटर्स आहेत 2 प्रकार म्हणजे अक्षीय पिस्टन मोटर्स, रेडियल पिस्टन मोटर्स. या मोटर्स 95% कार्यक्षमतेपर्यंत रेटिंग देणाऱ्या सर्वात मोठ्या प्रमाणात कार्यक्षमता मोटर आहेत. पिस्टनमध्ये आणि बॅरल असेंब्ली जेव्हा दाबसह तेलाला परवानगी असते तेव्हा ते पिस्टनला बाहेर ढकलते. हायड्रोमोटरचा वेग नियंत्रण हे हायड्रोमोटरचे RPM नियंत्रित करते. हे प्रमाणात नियंत्रित करून केले जाते. येणारा द्रव याला हायड्रोमोटरचे विस्थापन असेही म्हणतात. तेलाच्या प्रवाहाचे नियंत्रण याद्वारे केले जाऊ शकते. विविध पद्धती ज्यांची पुढील अध्यायामध्ये चर्चा केली जाईल. हायड्रोमोटरचा वेग यावर अवलंबून असतो. तेलाचे प्रमाण मोटरमधून जात आहे. हायड्रोमोटरचे ट्रक नियंत्रण हायड्रोमोटरमध्ये मिळणारा ट्रक हे द्रव दाबाचे कार्य आहे. अशा प्रकारे द्रव नियंत्रण करून हायड्रोमोटरचा दाब ट्रक देखील नियंत्रित केला जातो. हायड्रोमोटरचे दिशा नियंत्रण हे सर्किटमध्ये दिशा नियंत्रण वाल्व वापरून केले जाते. ही पद्धत खूप साम्य आहे. दुहेरी अभिनय सिलेंडरच्या हालचालीची दिशा नियंत्रित करणे. हायड्रोच्या रोटेशनची दिशा मोटर तेलाच्या प्रवाहाच्या मार्गावर अवलंबून असते. हायड्रोमोटरचे तपशील हायड्रोमोटर खालील पॅरामीटर्सद्वारा डिझाइन आणि निर्दिष्ट केली जाते. कमाल ट्रॅक आवश्यक, कमाल RPM आवश्यक, आउटलेट, कमाल ऑपरेटिंग दबाव, कार्यक्षमता. अर्जासाठी हायड्रॉलिक सिलेंडर कसे निवडायचे. मास तुम्हाला जे वस्तुमान हलवायचे आहे ते
ओळखणे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ठरल्यानंतर तुमचे वस्तुमान ते हलवण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तीवर त्याचा कसा परिणाम होईल याचा तुम्ही विचार केले पाहिजे. याउलट ढकलणे हे संपूर्ण जमिनीवर 1 टन ओढण्यासाठी घर्षण आणि प्रवेग यावर मात करण्यासाठी पुरेसे बल आवश्यक असेल. उदाहरणार्थ 1 टन लोड सरळवर ढकलण्यासाठी 1 टनपेक्षा किंचित जास्त शक्ती लागेल. काहीही झाले तरी सिलेंडरचे बल नेहमीच अयोग्यसाठी पुरेसे असावे. स्ट्रोक सिलेंडरमधून पिस्टनने प्रवास केलेले अंतर. स्ट्रोकाची लांबी ही पिस्टनाची परिमाणे आहे. या व्हिडिओमध्ये आतापर्यंत सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, डबल ॲक्टिंग सिलेंडर, त्याची चाचणी कशी करावी, सर्किटाची बांधणी आणि चाचणी कशी करावी याबद्दल चर्चा केली आहे. या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.